सभेत मोठा राडा झाला त्याची दृश्य आपण बघतोय। भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख एकमेकांवर धावून गेले। जगजाहीर आहे काय 29 कोटी परत गेले। महाराष्ट्रात एकमेव जिल्हा असा आहे की 29 कोटी शासनाचे परत गेले। आता लोक इतिहासात कधीच असं घडलं नाही। दलित वस्तीचा निधी इतिहासात कधीच जिल्हा परिषदचा महानगरपालिकेला ट्रान्सफर झाला नाही, कधीच नाही झाला। पण महानगरपालिकेला मागच्या वेळी दलित वस्तीचं यांनी कलप केलं। का कलप केलं बा तुम्ही? एका कंत्राटदाराला त्याला कलप करू राहिले। भयंकर मोठा पांढऱ्या कपड्याच्या आळी भयंकर मोठा भ्रष्टाचार या जिल्ह्यात चालू आहे। कोण आहे याच्या मागे? याच्या मागे स्थानिक नेते सर्व हे जबाबदार पूर्वचे आमदार कोण राहणार? पालकमंत्र्यांची भूमिका काय होती सभागृहात? पालकमंत्र्यांची जे पालकमंत्री कामकाज चालवतात का पूर्वचे आमदार चालवतात हे काही आम्हाला कळूच नाही राहिलं। नेमकं हे समजून नाही राहिलं का? तुम्ही संपूर्ण हा निधीवरनं वाद झालेला आहे, परंतु रणधीर सावरकरांचं म्हणणं बोललं की बा ठाकरे तुमचे लोक काही व्हिडिओ शूटिंग काढून आले की नाही व्हिडिओ शूटिंगचा प्रश्न नाही। माझा एखादा कार्यकर्ता जर अंदर असेल तर त्याचे 10 कार्यकर्ते अंदर होते। मुळात मी प्रश्न केला की पत्रकारांना अंदर बसू द्या, त्याच्याहून सुरुवात झाली। मी म्हटलं आम्ही जे प्रश्न मांडतो ते बाहेर गेले पाहिजे, तुम्ही जे विकासाच्या बाबतीत प्रश्न मांडतात ते बाहेर गेले पाहिजे। 5 वर्ष मागील बच्चूभाऊ कडू असताना सगळे पालकमंत्री असताना विखे पाटील पालकमंत्री होते, देवेंद्रजी पालकमंत्री होते, तेव्हा सगळे पत्रकार अंदर बसत होते। तुम्ही का बसू देत ना? 4था आधारस्तंभ आहे। आपण बघतो निधी परत घेण्याच्या मुद्द्यावरून अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख संतप्त झाले। जिल्ह्याचा निधी परत गेला म्हणून ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत। नितीन देशमुख आणि भाजपवर गंभीर आरोप केलेला आहे। भाजप आणि ठाकरेंचे आमदार भिडलेले आहेत। भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाच्या बाळापूरचे आमदार देशमुख हे एकमेकांना भिडले। नितीन देशमुखांनी गंभीर आरोप भाजपवर केलेले आहेत। दोघांकडून एकमेकांना प्रचंड अश्लील शिवीगाळ देखील करण्यात आली। दलित वस्तीच्या मुद्द्यावरून दोन्ही आमदारांमध्ये भांडण झालं। पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक होती आणि भर बैठकीत दोन्ही आमदारांनी एकमेकांना अश्लील शिवीगाळ केली। उपस्थित अधिकारी आणि मंत्री आमदारांनी दोघांना आवरल्यामुळे हाणामारीचा प्रसंग टळलाय। अकोला जिल्ह्यासाठी सरकारचा आलेला निधी परत गेला असं नितीन देशमुखांचं म्हणणं आहे। त्यावरच त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले।